नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहूयात सुपरफास्ट 50 बातम्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असंच म्हणा. लाडकी बहीण योजना शिंदेंनीच आणली, महिला स्पष्ट सांगतात. पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना शंभूराज देसाईंचं वक्तव्य. संभाजीनगरच्या कन्नडमध्ये लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी फसवणूक, 12 भावांनी महिलेचे छायाचित्र लावून अर्ज भरल्याचं समोर. लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार करणाऱ्यांच्या चौकशीचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत. मंत्री शंभूराज देसाईंची माहिती. एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हावे असं साकडं मी गणरायाला घातलंय. दगडूशेठ गणपतीच्या दर्शनानंतर मंत्री शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. शंभूराज देसाईंनी जी इच्छा व्यक्त केली ती पूर्ण होणार नाही. ठाकरेच मुख्यमंत्री व्हावे ही जनतेच्या मनातील इच्छा. अंबादास दानवेंचं प्रत्युत्तर. सुनील केदारांकडून 1444 कोटी रुपयांची वसुली करण्यासंदर्भात सहकार मंत्र्यांकडून दिरंगाई. आशिष देशमुखांचा मंत्री दिलीप वळसे पाटलांवर गंभीर आरोप. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हेच नाव आहे. योजनेच्या नावाबाबत वेगळ्या स्पष्टीकरणाची गरज नाही. चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण. महाविकास आघाडी 170 ते 175 जागा जिंकणार. फडणवीस शिंदे दादाही खासगीत महाविकास आघाडीचा 170 ते 175 हा आकडा देतील, राऊतांचा दावा. संजय राऊतांचं वक्तव्य म्हणजे मुंगेरी लाल के हसीन सपने. दरेकरांची राऊतांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया. राहुल गांधींविरोधात भाजपचं राज्यभर आंदोलन सुरू. चंद्रशेखर बावनकुळेंचं अकोल्यात आंदोलन, तर पंकजा मुंडे आणि आशिष शेलार यांचं घाटकोपरमध्ये आंदोलन. नागपुरात राहुल गांधींच्या समर्थनार्थ काँग्रेसचं जोडे मारो आंदोलन. व्हेरायटी चौकात काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक. राहुल गांधींना धमकी देणाऱ्या विरोधातही आंदोलन. राहुल गांधींचं आरक्षणाबाबतचं वक्तव्य तोडून मोडून समोर आणलंय. दुर्बळ समाजाला न्याय मिळेपर्यंत आरक्षण राहावं ही सर्वांचीच भूमिका. राहुल गांधींच्या वक्तव्यावर राऊतांची प्रतिक्रिया. आरक्षण रद्द करणार असं राहुल गांधी बोलले नाही. भाजपच्या फेक नॅरेटिव्हला जनता भुलणार नाही. बाळासाहेब थोरातांचं ट्विट. लोकसभेत होतं तेच चित्र विधानसभेत मुंबईबाबत असेल. भाजपला विदर्भात 12 ते 13 जागाच मिळतील, संजय राऊतांचा दावा. राहुल गांधींच्या पोटातलं ओठात आलं, त्यांच्याकडून संविधानाचा अपमान. राहुल गांधी माफी मागत नाही तोपर्यंत आंदोलन करणार, पंकजा मुंडेंचा इशारा. शिंदे गटाच्या यामिनी जाधवांकडून बुरखा वाटपाचा कार्यक्रम. मुंबईतील भायखळ्यात यामिनी जाधवांकडून बुरखा वाटपाचा कार्यक्रम. हिरव्या मतांचा विचार करणार नाही म्हणणारे बुरखा वाटप करतायत. सुषमा अंधारेंची टीका. तर लोकसभेला 46,000चा फटका बसल्यावर फक्त मुस्लिम मतांवर डोळा ठेवून हे सुचतंय. किशोरी पेडणेकर यांची यामिनी जाधवांवर टीका. शिवसेना पक्ष एकत्र असतानाही असे अनेक उपक्रम राबवलेत, यामिनी जाधव यांचं वक्तव्य. तर माझ्यावर टीका करणारा सुषमा अंधारे कोण? अंधारे मूळच्या शिवसैनिक आहेत का? बुरखा वाटपानंतरच्या टीकांनंतर यामिनी जाधवांचा सवाल. पालकमंत्र्यांना मनोज जरांगेंची रात्री भेट का घ्यावी लागली? बीडचे खासदार बजरंग सोनवणेंचा धनंजय मुंडेंना सवाल. तर शेतकऱ्यांना 3 हेक्टरपर्यंत सरसकट मदत केल्यास पालकमंत्र्यांचा सत्कार करणार, सोनवणेंचं वक्तव्य. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर. 10 लाखांच्या जात मुसलक्यावर कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणात जामीन. देशात लोकशाहीचा पाया आजही भक्कम आहे. अरविंद केजरीवालांच्या जामिनावर शरद पवारांचं ट्विट. जयदीप आपटेला 24 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी. मालवण दिवाणी न्यायालयानं सुनावली न्यायालयीन कोठडी. अकोल्यात राहुल गांधींचा प्रतिकात्मक पुतळा जाळून भाजपचं निषेध आंदोलन. आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर भाजप आक्रमक. रत्नागिरीच्या चिपळूणमधून चाकरमानी परतीच्या प्रवासाला निघाले. बस डेपोत गर्दी. जिल्ह्यातून मुंबईसाठी 2553 बसेसचं नियोजन. नाशिकच्या मालेगावात केदारनाथ मंदिराचा हुबेहूब देखावा. हुबेहूब केदारनाथ मंदिराची प्रकृती पाहण्यासाठी गणेश भक्तांची गर्दी. घरगुती गणरायासमोर साकारला साईबाबांच्या चावडी मंदिराचा हुबेहूब देखावा. शिर्डीतील तरुणांची किमया. भंडारा शहरासह जिल्ह्याला अतिवृष्टीचा मोठा फटका. हजारो हेक्टर शेती पाण्याखाली. पूरस्थितीचा विदारक दृश्य समोर. परभणीच्या येलदरी जलाशयात समाधानकारक जलसाठा उपलब्ध. धरण 76% भरल्यानं चिंता मिटली. जळगाव जिल्ह्यातील गिरणा धरण 100% भरलं. धरण भरल्यानं परिसरातील पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न मिटला. परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांना पंचनाम्याचे हेक्टरी 55,000 रुपये द्या. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. बीड जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे सोयाबीन पिकावर पिवळ्या मोसॅक रोगाचा प्रादुर्भाव. माजलगावसह परिसरातील शेतकऱ्यावर दुहेरी संकट. नाशिकच्या मालेगावात पावसाची उसंत. पावसाने उसंत घेतल्यानंतर लाल कांदा लागवडीला वेग. आतापर्यंत जिल्ह्यात 32,000 हेक्टरपेक्षा जास्त कांद्याची लागवड. वाशिम जिल्ह्यात 29,430 हेक्टरवर कपाशीची लागवड. तर ढगाळ वातावरणामुळे कपाशी पिकावर रोगांचा प्रादुर्भाव वाढला.